नमस्कार, मी ऋतुजा कुलकर्णी. आपल्या आरबीएन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत. बनाळीमध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे व बीसीजी लसीकरणाचे शिबिर संपन्न. ग्रामपंचायत बनाळी व ज्येष्ठ नागरिक संघ बनाळी यांच्या वतीने वय वर्ष 60 वर्षावरील ज्येष्ठांसाठी बीसीजीचे लसीकरण आणि वय वर्ष 65 वर्षावरील ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत योजनेचे फॉर्म भरण्यात आले. या शिबिराचे 4 दिवसाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय, ज्येष्ठ नागरिक संघ व आरोग्य विभाग यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने करून 200हून अधिक ज्येष्ठांचे मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फॉर्म व 60 वर्षावरील ज्येष्ठांचे लसीकरण केले. या शिबिराच्या आयोजनासाठी जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माननीय श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिक संघ बनाळी मधील सर्व कार्यकारिणी मंडळ, बनाळी गावचे सरपंच माननीय श्री लक्ष्मण सुर्वे गुरुजी, उपसरपंच अविनाश उर्फ मंगेश सावंत व सर्व ग्रामपंचायत सदस्य, शेगाव प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विकास लोखंडे साहेब, डॉक्टर अक्षदा माळी मॅडम यांचे सहकार्य लाभले व तसेच बनाळी गावातील आशा वर्कर्स सौ प्रतिभा रणशिंगे, सौ अर्चना कोळी व सौ नसीमा तांबोळी तसेच आरोग्य विभागाच्या आरोग्य कर्मचारी भारत साळे, सर्व वाघमोडे सिस्टर, रुपनर सिस्टर यांचेही सहकार्य लाभले. ज्येष्ठ नागरिक संघाचे सहाय्यक श्री ऋग्वेद कुलकर्णी व ऋतुजा कुलकर्णी आणि अंतराळ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शामराव तात्या शिंदे यांनी या योजनेची माहिती देऊन ज्येष्ठांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य केले. तर या संदर्भात बनाळी गावचे सरपंच काय म्हणतात ते पाहू. बनाळी ग्रामपंचायत बनाळी यांच्या वतीनं मुख्यमंत्री वयोश्री योजनाचा कॅम्प बनाळी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आरोग्य विभागाकडून बीसीजी लस ज्येष्ठ नागरिकांना देण्यासाठी तो एक कॅम्प या ठिकाणी घेतलेला आहे. आणि या दोन्ही योजनांमध्ये या गावातील ज्येष्ठ नागरिकांनी उत्तमरित्या सहभाग दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये अनेकांनी फॉर्म भरलेले आहेत. त्याचबरोबर बीसीजी लससुद्धा अनेक ज्येष्ठ नागरिकांनी घेतलेले आहे, जेणेकरून गावाचं आरोग्य चांगलं राहावं, ज्येष्ठ नागरिकांना समाधान मिळावं आणि त्यांना या योजनेतून आपल्यालाही काहीतरी लाभ मिळतोय याचा आत्मसन्मान त्यांना मिळावा या दृष्टीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि त्यांना या गावातील वरिष्ठ नागरिकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे. या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना आरोग्य सेवक सेविका, त्याचबरोबर अंगणवाडी सेविका, त्याचबरोबर आशा वर्कर या सर्वांनी, त्याचबरोबर सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ ही जी सामाजिक संस्था आहे याचं फार मोलाचं याच्यामध्ये सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे. आणि त्यांच्या या सर्वांच्या सहकार्यातून आज बनाळी गावामध्ये हे दोन्ही कॅम्प अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवले जात आहेत, यशस्वी होताना दिसत आहेत. आणि यांचा सर्वांना लाभ दिला याचा आम्हाला ग्रामपंचायत बनाळी, सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी यांना अभिमान आहे. आणि अशा रीतीने यापुढे अनेक चांगल्या योजना या ठिकाणी राबवल्या जाणार आहेत. धन्यवाद. आरबीएन न्यूज मराठीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा. आरबीएन न्यूज मराठी.